हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या सेशनमध्ये, ज्यामध्ये आपण बघणार आहोत फ्रेमवर्क टू पिक डेट म्युच्युअल फंड्स. मनी स्मार्टचं आपलं सेशन आहे आणि आपण डेट म्युच्युअल फंड्स कशा प्रकारे निवडायचे ते शिकणार आहोत. तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. गिव्ह मी अ क्विक कमेंट. तुम्हाला माझा आवाज बरोबर येतोय का? माइंड मॅप दिसतोय का? मग आपण सेशनला सुरुवात करूया. कमेंट्स मध्ये ओके असं टाईप करा. गुड, थँक्यू. ओके, ओके. सो फ्रेंड्स, ओके ओके असा रिप्लाय येतोय, याचा अर्थ टेक्निकल सेटअप बरोबर आहे. मग आपण सेशनला आजच्या सुरुवात करू शकू. मित्रांनो, नेटबेट मधून आम्ही मास्टर माइंड ही जी सेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये मनी स्मार्टला स्पेशली परमिशन सुरुवातीला थोडंसं माझ्याबद्दल बोलतो आणि मग आपल्या सेशनला पुढे घेऊन जातो. सो मित्रांनो, माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स या मराठीमधून ऑनलाईन शिक्षण देणाऱ्या संस्थेचा मी फाउंडर आहे. आणि नेटभेट ई लर्निंग, जसं नावातच नेटभेट आहे, आता आपण नेटवर भेटतोय, अगदी त्याप्रमाणे इंटरनेटवर ऑनलाईन शिक्षण देण्याचं आम्ही ठरवलं आणि त्याच्यातून आमची सुरुवात झाली. 2015 सालापासून हे काम करतो आहे. आतापर्यंत आम्ही 75 पेक्षा जास्त वेगवेगळे विषय, वेगवेगळे कोर्सेस आणलेले आहेत. 68,000 पेक्षा जास्त विद्यार्थी पूर्ण जगभरातून आमचे शिकत आहेत. आणि हे अक्रॉस द ग्लोब आहेत. फक्त मुंबई किंवा पुणे किंवा महाराष्ट्र नव्हे, फक्त भारत नव्हे, तर भारताच्या बाहेरही अनेक देशातून शिकत आहेत. 3 लाखाहून जास्त आमचे फॉलोअर्स आहेत वेगवेगळ्या सोशल मीडिया चॅनल्स मध्ये. आणि 4 मुख्य विषय मित्रांनो आम्ही घेतो, त्याच्या अंतर्गत हे सगळे, त्या कॅटेगरीच्या अंतर्गत सगळे विषय आहेत. हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप आणि आर्ट्स. हेल्थ संबंधी योगासन असो, व्यायाम प्रकार असो, ते आमचे कोर्सेस चालू असतात. इनफॅक्ट दररोज सकाळ संध्याकाळ एक्सरसाइजेसचे सेशन चालू असतात. त्यानंतर दुसरी आहे वेल्थ, ज्याच्यामध्ये पैसा कमवणं, टिकवणं, वाढवणं, इन्व्हेस्टमेंट, बिझनेस, मॅनेजमेंट, या सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. सो आजचं आपलं सेशन जे आहे ते वेल्थ या कॅटेगरीमध्ये येईल. त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे रिलेशनशिप, ज्याच्यामध्ये विविध नातेसंबंध असतात आपले, आपल्या घरातील व्यक्तींबरोबर, इतर नातेवाईकांबरोबर, मित्रांबरोबर, शेजाऱ्यांबरोबर, त्याच्यानंतर ऑफिसमधील सहकाऱ्यांबरोबर. आणि जर आपली रिलेशनशिप नीट नसेल, हेल्थ नीट नसेल, किंवा पैसा पुरेसा नसेल किंवा खूप जास्त असेल, दोन्ही प्रॉब्लेम्स असतात, तर आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न येऊ शकतात. आणि ओके, सो फ्रेंड्स, आर यू रेडी टू लर्न हाऊ टू सिलेक्ट डेट म्युच्युअल फंड्स? टाइप रेडी इफ यू आर रेडी. नवीन काहीतरी शिकायला तयार राहायचं नाही. ग्रेट, थँक्यू थँक्यू फ्रेंड्स. सो लेट स्टार्ट विथ द बेसिक्स. आपण मागच्या भागामध्ये म्युच्युअल फंड्स बद्दल बोललो. तुम्हा सगळ्यांना म्युच्युअल फंड माहिती आहे. म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंड मध्ये थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करता येते आणि आपल्याला दीर्घकालीन गुंतवणुकीचा चांगला फायदा मिळू शकतो. हे म्युच्युअल फंडचे बेसिक्स आहेत. आणि 3 टाईपचे मुख्य म्युच्युअल फंड्स असतात म्युच्युअल फंडच्या कॅटेगरीज मध्ये. एक असते इक्विटी, जी आपण मागच्या भागात बघितली. इक्विटीचा अर्थ शेअर मार्केटमध्ये जे फंड्स पैसा गुंतवतात, आपण दिलेला पैसा फंडची जी कंपनी असेल, असेट मॅनेजमेंट कंपनी, ती घेते आणि ती वेगवेगळ्या शेअर्स मध्ये गुंतवते. त्याला इक्विटी इन्व्हेस्टमेंट म्हणतात. आणि शेअर मार्केटमध्ये जसं चढ उतार असतात, थोडीफार रिस्क असते, ती त्या इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये पण असते. दुसरा प्रकार आहे जो आपण आज बघणार आहोत, तो आहे डेट म्युच्युअल फंड. डेटचा शब्दशः अर्थ होतो कर्ज. ओके, सो कर्ज असणाऱ्या म्युच्युअल फंडला, म्हणजे त्या म्युच्युअल फंडच्या डोक्यावर कर्ज नसतं, तर आपण जे पैसे म्युच्युअल फंड कंपनीकडे देतो, ती कंपनी ते पैसे
मोठ्या कंपन्यांना किंवा बिझनेसेसना किंवा गव्हर्नमेंटला कर्ज स्वरूपात देते. आपले पैसे म्युच्युअल फंड कंपनी इतरांना कर्ज स्वरूपात देते, म्हणून त्याला डेट म्युच्युअल फंड म्हणतात. ओके, हा सिंपल फरक आहे दोन्ही म्युच्युअल फंड मधला. इक्विटीवाले जे आहेत ते थेट शेअर मार्केटमध्ये जातात पैसे, आणि डेटवाले जे आहेत ते कर्ज स्वरूपात जातात. ओके, हा दोन खूप महत्वाचा फरक आहे. तर मला सांगा, इक्विटी आणि डेट पैकी रिस्की काय असेल, कशात जास्त रिस्क आहे? बरोबर, इक्विटी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं उत्तर बरोबर आहे, कारण ते शेअर मार्केटमध्ये जात आहे. ओके, आता डेट म्युच्युअल फंड मध्ये रिस्क असते, पण कमी असते, एकदम कमी असते, कारण कर्ज जनरली काहीतरी तारण असल्याशिवाय शक्यतो दिलं जात नाही, किंवा गॅरंटी असते कुठल्या तरी प्रकारची, आणि त्यावेळेला ते कर्ज दिलं जातं. म्हणून डेट म्युच्युअल फंड मध्ये रिस्क तशी म्हटलं तर खूप कमी असते, असते थोडीशी, पण बऱ्यापैकी कमी असते. आणि तिसरा एक प्रकार आहे म्युच्युअल फंडचा, तो म्हणजे हायब्रिड बॅलन्स, की ते थोडे पैसे तुमच्या इक्विटीमध्ये ऍड करतात, थोडे डेटमध्ये ऍड करतात. ओके, आजचं आपलं इथून पुढचं सेशन जे आहे ते फक्त डेट म्युच्युअल फंड वर फोकस्ड असणार आहे. इक्विटीचं यापूर्वीच झालंय, आणि हे दोन्ही एकदा तुम्ही शिकलात की मग बॅलन्स म्हणजे नवं काय नाही, दोघांचं मिक्सचर आहे. ओके, सो आज आपण ठरवणार आहोत की मला जर डेट म्युच्युअल फंड घ्यायचे तर ते मी कसे घ्यायचे, चांगला म्युच्युअल फंड मी कसा ओळखायचा. ओके, सो मित्रांनो प्रश्न येतीलच. सो लेट स्टार्ट विथ बॉन्ड्स क्विकली. व्हॉट आर बॉन्ड्स? जसं मी तुम्हाला सांगितलं, अनेक कंपन्या ज्या आहेत, स्पेशली गव्हर्नमेंट जे आहे, त्या फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट देतात. फिक्स इन्कम म्हणजे मी जसं तुम्हाला सांगितलं ना, की इथे मार्केटचा उतार चढवायचं काही टेन्शन नाही आहे. त्या कंपन्या जेव्हा बॉन्ड देणार तेव्हा सांगणार की मी तुला याच्यावर इतका इंटरेस्ट रेट देतोय, एफडी सारखा. ओके, सो फिक्स इन्कम इन्स्ट्रुमेंट आहे. इट्स लाईक अ लोन मेड टू इन्व्हेस्टर, कर्ज देण्यासारखंच आहे ते. टिपिकली गिव्हन टू कॉर्पोरेट और गव्हर्नमेंट. मोठ्या कंपन्या घेतात किंवा गव्हर्नमेंट घेते. कशासाठी घेत असेल गव्हर्नमेंट, एनी आयडिया? गव्हर्नमेंट बॉन्ड्स देते आणि इन्व्हेस्टरना सांगते पैसे द्या आम्हाला. तर हे कशासाठी लागतात पैसे गव्हर्नमेंटला? इन्फ्रा डेव्हलपमेंट. परफेक्ट, कारण मोठे प्रोजेक्ट, मोठे रोड्स बनवायचे, डॅम्स बनवायचे. ओके, त्यानंतर मे बी एखाद्या कंपनीला नवा प्लांट उभा करायचा आहे, तर अशा वेळेला तो प्लांट उभा करताना माहिती नसतं की तो कशा प्रकारे चालेल, तो करण्यासाठी मला किती वेळ लागेल, त्याच्यातून फायदा येण्यासाठी मला किती वेळ लागेल, कारण ह्या खूप मोठ्या स्केलच्या गोष्टी असतात. ओके, आणि त्यामुळे गव्हर्नमेंट जास्त रिस्की इन्व्हेस्टमेंट घेत नाही. म्हणजे जर शेअर मार्केटमधून घेतली इन्व्हेस्टमेंट, तर शेअर मार्केटमध्ये जे शेअर होल्डर असतील ते रिटर्न्स मागतात, ते लगेच पैसे देत नाही जर त्यांना रिस्क दिसली तर, म्हणून ते तिकडून पैसे घेता येत नाही. आणि म्हणून अशा वेळेला गव्हर्नमेंट किंवा मोठ्या कंपन्या कर्ज स्वरूपात पैसे घेतात आणि गॅरंटी देतात. आता गव्हर्नमेंटची गॅरंटी असते, आपल्या पूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्त गॅरंटी कोण देऊ शकतो, तर गव्हर्नमेंट, सरकारच त्यांची गॅरंटी देऊ शकते. आणि म्हणून गव्हर्नमेंटला पैसा उभा करण्यासाठी, आता आपण बजेटमध्ये करोडोचे आकडे ऐकतो, तो पैसा येतो कुठून, तर तो टॅक्स मधून येतो आणि अशा प्रकारे बॉन्ड्सच्या माध्यमातून येतो, प्लस वर्ल्ड बँक मधून येतो. ओके, हे 3 मुख्य मार्ग आहेत, आणि अजून एक सरकार नवे नवे मार्ग शोधत असते. उदाहरणार्थ, आजारी सरकारी कंपन्या विकल्या तर तो जो पैसा येतो तो गव्हर्नमेंट डेव्हलपमेंटसाठी वापरतो. ओके, सो बॉन्ड्स म्हणजे काय तुम्हाला कळलंय, त्याच्यामध्ये फार काही बॉन्ड नाहीये, सिंपल असतो बॉन्ड. ओके, लेट्स अंडरस्टँड द हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये फार जाण्याची गरज नाहीये, पण एक दोन महत्वाचे कॉन्सेप्ट सांगतो तुम्हाला. ऑफिशियली बॉन्ड सगळ्यात आधी कुठे बनला माहितीये? इराकमध्ये. आणि तेव्हा त्याला इराक नाव पण नव्हतं, तेव्हा त्याला मेसोपोटोमिया म्हणायचे. तेव्हा तो इजिप्त आणि इराक सगळा एकच भाग होता. आणि ही गोष्ट याच्या काळची आहे, जेव्हा काय म्हणतात त्याला, पिरॅमिड्स बनले ना, त्या काळाची गोष्ट आहे. तेव्हापासून बॉन्ड हा कॉन्सेप्ट सुरू आहे. ओके, तेव्हा त्याला ऑब्व्हियसली बॉन्ड म्हणत नसतील, पण तेव्हाच्या अशा काही विटा आहेत, कारण तेव्हा लिखाण पण नव्हतं, ते विटांमध्ये कोरून नंतर त्या विटा भाजून त्याच्या लायब्ररीज बनवल्या जायच्या. जेव्हा काही डील्स व्हायच्या ना, तेव्हा ना पेपर होता ना पेन होता, पण जी काही बेसिक भाषा होती ती भाषा ओल्या विटेमध्ये लिहिली जायची. ओके, म्हणजे जे काही अग्रीमेंट असेल ते ओल्या विटेमध्ये लिहिलं जायचं, ती वीट नंतर भाजली जायची आणि मग ती अकाउंटंटकडे स्टॉकमध्ये ठेवली जायची. ओके, हे एकदम
खूप जुन्या काळची गोष्ट आहे, तेव्हापासून बॉन्ड सुरू आहेत. पण बॉन्डचा ऍक्च्युअली कमर्शियल प्रॉपर वापर इटली या देशामध्ये सुरू झाला. ओके, एनी आयडिया इटलीमध्ये बॉन्डचा वापर कुठल्या कारणासाठी सुरू झाला असेल? जसं आता तुम्ही म्हटलात की गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चरसाठी घेते पैसे, सो बॉन्डचा रिअल यूज कशासाठी सुरू झाला असेल? एनी आयडिया? गेट सम वॉटर. ओके, ठीक आहे. सो आता आपण बॉन्ड्स बद्दल जास्त बोलणार नाही आहोत, कारण डेट म्युच्युअल फंड बद्दल आपल्याला जास्त बोलायचे. डेट म्युच्युअल फंड आपण आपल्याकडून घेतलेले पैसे वेगवेगळ्या बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करतात. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊया की टाईप ऑफ डेट फंड्स काय आहेत, आणि खूप सारे आहेत. ओके, खूप सारे डेट फंड्स सेबीने अप्रूव्ह केलेले आहेत. काही त्याचे दोन प्रकार मी केलेत. एक म्हणजे ड्युरेशन नुसार की किती दिवसांसाठी ते तुम्ही इन्व्हेस्ट करताय, आणि दुसरं म्हणजे तुम्ही दिलेले पैसे कुठल्या फोकसने इन्व्हेस्ट केले जातात. ओके, पहिलं जे आहे ते बाय ड्युरेशन म्हणजे टाइम ड्युरेशन. एक फंड आहे मित्रांनो, ओव्हरनाईट फंड कॅटेगरी आहे. ओव्हरनाईट म्हणजे आज तुम्ही फंड मध्ये पैसे टाकले, उद्या तुम्ही ते काढून घेतले, ओव्हरनाईट फंड. ओके, सो लिक्विड फंड तुम्ही ऐकलं असेल. सो हे सगळे लिक्विड फंडचे प्रकार आहेत, कारण त्याच्यामध्ये खूप जास्त लॉक. तुम्ही इंडिव्हिज्युअली बॉन्ड घ्यायला गेलात तर त्याची जी काही मॅच्युरिटी असेल ती तुम्हाला लॉकिंग मिळेल. पण ते जर तुम्ही डेट म्युच्युअल फंडच्या माध्यमातून बॉन्ड घेतले तर रिस्क पण कमी आहे, कारण बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. ओके, कोणतरी मॅनेज करायला आहे डेट म्युच्युअल फंडचा मॅनेजर, ते प्रोफेशनल मॅनेजर पण तुम्हाला मिळतोय. लॉकिंग पण तुम्हाला राहत नाही, कारण लिक्विड फंड आहे, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही काढून घेऊ शकता. सो असे खूप सारे फायदे आहेत. म्हणून थेट बॉन्डमध्ये जाण्याच्या ऐवजी आपण थेट म्युच्युअल फंडकडे जातो, डेट म्युच्युअल फंडकडे जातो. जसं शेअर मार्केटमध्ये आपण थेट जाण्याच्या ऐवजी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून, इक्विटी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जातो, तसंच बॉन्डमध्ये पण आहे. ओके, सो ओव्हरनाईट फंड आहे, जसं नावातच लिहिलंय, इट इज अ वन डे मॅच्युरिटी पेपर. ओके, दुसरा आहे लिक्विड फंड. त्याच्यामध्ये इट इन्व्हेस्ट इन मनी मार्केट, हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, कॅश मार्केट, मनी मार्केट, त्याच्यामध्ये विथ 90 डेज मॅच्युरिटी, 3 महिने. सो तुमच्याकडे पैसे आहेत, सेव्हिंग अकाउंटमध्ये आहेत, तुम्ही विचार केला की 3 महिन्यासाठी कुठे एफडी करू, तर ते सेव्हिंग मध्ये पडून राहण्यापेक्षा तिथे तुम्हाला हार्डली 4% इंटरेस्ट मिळेल. त्यापेक्षा तुम्ही लिक्विड फंड मध्ये टाकलेत तर तुम्हाला बरा रेट मिळेल. सो 4 पेक्षा तर नक्कीच जास्त मिळेल. ओके, त्याच्यानंतर अल्ट्रा शॉर्ट टर्म. अल्ट्रा शॉर्ट टर्म इज इवन मोर, 3 to 6 months. ओके, अल्ट्रा शॉर्ट इज 3 to 6 months. त्याच्यानंतर लो ड्युरेशन फंड, दॅट इज 6 to 12 months. तुमच्याकडे पैसे किती दिवस तुम्ही ठेवू शकता त्याच्यानुसार तुम्हाला ऑप्शन्स आहेत बघा. फक्त ते सांगायचा मुद्दा हा की सेव्हिंग अकाउंट मध्ये पडून ठेवू नका, कारण तिकडे तुम्हाला जे मिळतंय ते नाके बरोबर आहे. जर तुम्हाला इन्फ्लेशन 5% वाढतंय आणि सेव्हिंग अकाउंट 4% देत आहे, तर तुम्ही ऍक्च्युअली स्वतःचं नुकसान करताय. बरोबर, आणि म्हणून सतत मी प्रत्येक सेशन मध्ये सांगत आलोय की आपली फाईट जी आहे ती इन्फ्लेशनच्या अगेन्स्ट आहे. म्हणून इन्फ्लेशनचा रेट आहे त्याच्यापेक्षा जास्त जर मिळतंय तरच फायदा आहे, त्याच्यापेक्षा कमी मिळतंय तर नुकसान. ओके, सो लो ड्युरेशन फंड 6 to 12 months आहेत. त्याच्यानंतर मनी मार्केट फंड्स आहेत जे अप टू 1 year आहेत. त्याच्यानंतर शॉर्ट ड्युरेशन फंड्स आहेत जे 1 to 3 years आहेत. ओके, त्याच्यानंतर मीडियम ड्युरेशन फंड्स आहेत जे 3 to 4 years आहेत, आणि पुढचे आहेत मीडियम टू लॉंग टर्म जे 4 to 7 years आहेत, आणि एकदम लॉंग टर्म ड्युरेशन जे अबव 7, 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष असे पण आहेत. आता सगळे ऑप्शन्स आपल्याला दिलेत. आज पैसे टाकले उद्या मिळतील असे पण आहेत, आणि आज पैसे टाकले 10 वर्षांनी मिळतील असे पण आहेत. प्रत्येकाने आपली रिक्वायरमेंट काय आहे, तुमची गरज काय आहे, कारण आपण फायनान्शियल गोल सेटिंग शिकलो होतं बघा, पर्सनल फायनान्स जेव्हा आपण शिकलो ना, तेव्हा मी तुम्हाला गोल सेटिंग शिकवलेली. शॉर्ट टर्म गोल्स काय आहेत माझे, ह्या 3 महिन्याचे काय गोल्स आहेत, या 3 वर्षाचे काय गोल्स आहेत, मला 10 वर्षानंतरचे काय गोल्स आहेत. प्रत्येकाचे गोल्स वेगवेगळे असतील. ओके, मे बी तुम्हाला पिकनिकला जायचंय पुढच्या वर्षी, सो 1 वर्षाचं तुमचं पिकनिकचं गोल असेल, पैसे तुमच्याकडे आहेत, तुम्ही जमा करताय, मग ते पैसे सेव्हिंग मध्ये कशाला ठेवू, मग मी ते 1 वर्षाच्या मॅच्युरिटीवाल्या लिक्विड फंड मध्ये ठेवेल, म्हणजे मला पाहिजे तेव्हा मिळतील पण, पैसे जाणार पण नाही, रिस्क पण मिळणार नाही, आणि मार्केटपेक्षा म्हणजे एफडी पेक्षा 1% जास्त पण मिळेल रिटर्न मला. ओके, सो तुमचे ऑब्जेक्टिव्ह जे आहेत, तुमचे ध्येय जे आहेत, तुमचे गोल्स जे आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला फंड. सो आता मित्रांनो, आता आपण सगळं समजून घेतलं, आणि आता आपण डीप जातोय. डीप म्हणजे ऍक्च्युअली कुठल्या कंपनीचा कुठल्या शेअर, मला शेअरच बोलतोय,
कुठल्या कंपनीचा डेट म्युच्युअल फंड मला निवडायचा आहे हे आपण ठरवण्याकडे जातं. ओके, सो ते करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्यांनी इक्विटीचं सेशन अटेंड केलंय त्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे, पण इतरांना नसेल माहिती तर तुमचं तुम्हाला सोपं होईल, आणि जरी माहिती असेल तर रिफ्रेश होईल. ओके, सिंपल प्रश्न आहे. एक वर्ग आहे, एक शाळा आहे, त्या शाळेतला एक वर्ग आहे, त्या वर्गात 60 मुलं बसलेत आणि तुम्हाला त्या वर्गातला सगळ्यात हुशार मुलगा कुठला आहे ते निवडायचं आहे. कसं निवडणार तुम्ही? सिंपल क्वेश्चन. प्रिव्हियस रेकॉर्ड, रिपोर्ट कार्ड, परफेक्ट. प्रिव्हियस रेकॉर्ड बघणार, त्याचे मार्क्स बघणार, रिपोर्ट कार्ड बघणार, ओके, त्याचा स्कोर बघणार, सातत्य बघणार. व्हेरी गुड पॉइंट पूजा मॅडमचा. सातत्य बघणार, व्हेरी गुड. ओके, पर्सेंटेज बघणार, रँक बघणार, व्हेरी गुड. पर्सेंटेज आणि रँक मध्ये फरक आहे. म्हणजे एखादा मुलगा पहिला येतोय वर्गात पण त्याचे पर्सेंटेज 70% आहेत, तर तुम्ही काय केलं, त्या 60 मध्ये कदाचित तो हुशार आहे, पण तो खरंच हुशार आहे का? यू डोंट नो दॅट. ओके, बाय द वे, मार्कांमुळे हुशारी मोजणं या गोष्टीच्या मी विरुद्ध आहे. फक्त एक्झाम्पल समजायला सोपं जावं म्हणून मी सांगतोय. अदरवाईज मार्क्स 0 असलेला मुलगा पण हुशार असतो, आणि हे आपल्याला पुढे आयुष्यात अनेक केसेसमध्ये दिसलेलं आहे. ओके, सो माझं काही मत नाही आहे, मी फक्त एक्झाम्पल म्हणून तुम्हाला देतो. ओके, सो कॉन्सेप्ट बघा, तुम्हाला लक्षात आलं असेल की एक हुशार मुलगा निवडणं एवढं सोपं नाही आहे. तुम्ही त्याचं सातत्य बघायचंय, तुम्ही त्याच्याबरोबर इतरांचे मार्क्स बघायचे, तुम्ही त्याला कुठल्या परिस्थितीत चांगले मार्क्स मिळाले. उदाहरणार्थ, एक मुलगा खूप हुशार आहे, त्याचे सारखं चांगले 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 मार्क्स येतात, आणि नंतर एक दिवस कधीतरी तो दुसऱ्या शाळेत एक्झामसाठी गेला, तिथे कठीण पेपर. सो जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला 3 गोष्टी बघायच्या आहेत म्युच्युअल फंडमध्ये. परफॉर्मन्स बघायचा आहे, सातत्य बघायचं आहे की तो परफॉर्मन्स फक्त आजचा नाही तर मागच्या काही वर्षांपासूनचा बरोबर आहे का, परफॉर्मन्स बघायचा आहे. रिस्क बघायची आहे, नुसता प्रॉफिट बघून फायदा नाही. तो जर शिक्षक चांगला नसेल तर तो मुलगा फेल झाला तर रिस्क आहे ना. ओके, किंवा एका विषयात खूप चांगला आहे, एका विषयात चांगला नाही आहे, रिस्क आहे. तर तसं रिस्क तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये पण असते. जर तुमच्या म्युच्युअल फंडने तुम्हाला चांगले रिटर्न्स दिले 10%, ओके, पण जेव्हा मार्केट पडतो तेव्हा थाडकन 20% खाली पडतोय, याचा अर्थ तो रिस्क पण देतोय तुम्हाला. ओके, सो तुम्हाला परफॉर्मन्स तर चेक करायचा आहे, पण तिथे थांबायचं नाहीये, त्याच्यातल्या रिस्क काय काय आहेत त्या बघायच्या आहेत. आणि तिसरी गोष्ट कॉस्ट, की त्याला क्लासची फी किती लागते मुलासाठी, ऍडिशनल पैसे लागत आहेत का आपल्याला. ओके, सो तुम्ही जो म्युच्युअल फंड वापरताय, घेताय, त्या म्युच्युअल फंडचा जो मॅनेजर आहे तो तुमच्याकडून चार्ज करतो पैसे. ओके, त्यात ती झाली म्युच्युअल फंडची कॉस्ट. ती आपल्याला दिसत नाही, आपण आपल्या खिशातून देत नाही, म्हणजे सरळ काढून कॉस्ट म्हणून देत नाही. पण तुम्ही जे काही इन्व्हेस्ट करताय, समजा तुम्ही 1000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट करताय, तर त्यातले ते 1%, 2% जे काही त्यांचा रेट आहे ते काढून घेतात. ओके, आणि ते नुसते त्या 1000 रुपयावर काढ. ओके, सो आता आपण फ्रेमवर्क कडे जाणार आहात. फ्रेमवर्क मध्ये मी तुम्हाला काही पॉइंटर सांगणार आहे. ओके, जशी कुंडली मॅच करतात ना, एवढे गुण जमले, तसं आपण आता इथून पुढे कुंडली मॅच करायचे. ओके, पण हे ते सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एक आणखी मुद्दा सांगतो. तो मुद्दा असा की खूप सारे पॅरामीटर्स आहेत म्युच्युअल फंड निवडण्याचा, खूप सारे आहेत. त्यातले मी 5-6 महत्वाचे पॅरामीटर्स तुम्हाला देतोय. ओके, आता हे जे पॅरामीटर्स आहेत, हे पॅरामीटर्स कसे कॅल्क्युलेट करायचे हे मी तुम्हाला सांगणार नाहीये, कारण ते सांगायला शिकवायला आपल्याला 3-4 दिवसाचं ट्रेनिंग लागेल. आणि ते कोणाला सांगायचं असतं की ज्याला म्युच्युअल फंड मधला एक्सपर्ट बनायचं आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमची गुंतवणूक चांगली झाली पाहिजे, कोणी फसवलं नाही पाहिजे, तुमचे रिटर्न चांगले मिळाले पाहिजेत, पैसे गेले नाही पाहिजेत, हा आपला उद्दिष्ट आहे. तुम्हाला मार्केटचा एक्सपर्ट, म्युच्युअल फंडचा एक्सपर्ट करायचं माझं काम नाही आहे. ओके, किंवा हा आपला आजचं सेशन त्याच्यासाठी नाही. हे मी तुम्हाला का सांगतोय, त्याचं एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. की गाडी असते बघा, 4 व्हीलर गाडी जी घेतली, त्या गाडीच्या आतमध्ये इंजिन असतं, ट्रान्समिशन असतं, गिअर बॉक्स असतो. ओके, बरंच काही काय असतं त्या गाडीमधलं. पण बऱ्याच गाडी चालवणाऱ्यांना ते माहिती नसतं, कधी बघितलेलं पण नसतं. ओके,
आपल्याला महत्वाचं काय आहे की गाडी चालू कशी करायची, ब्रेक कसा दाबायचा, ऍक्सेलेटर कसा दाबायचा, क्लच कसं दाबायचा, गिअर कसा टाकायचा, बरोबर की नाही. ऍक्सिडेंट न होता पुढे जायचंय. ठीक आहे. सो मी तुम्हाला गाडीचा इंजिनियर नाही बनवणार आहे, मी तुम्हाला गाडीचा ड्रायव्हर बनवणार आहे, जेणेकरून ते इक्विपमेंट तुम्ही चालवू शकता. डेट म्युच्युअल फंड आपल्याला चालवायचा आहे. ओके. त्या डेट म्युच्युअल फंडच्या अनालिसिस मध्ये आपल्याला जायचं नाही की हा कसा चालतो, हा फॉर्म्युला कसा लागणार, कारण त्याला स्टॅटिस्टिक्स वगैरे खूप जास्त गोष्टी आहेत. ओके. आणि जे मी तुम्हाला सांगतोय मित्रांनो, ते शिकवायला जरी मला 2 तास लागले तरी हा अनालिसिस करायला तुम्हाला 5 मिनिटं लागणार आहेत. 5 मिनिट्स. ओके. कारण मी त्याच्यासाठी तुम्हाला एक एक्सेल शीट देणार आहे. ओके. त्या एक्सेल शीट मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या एक्सेल शीट मध्येच आपण बघणार आहोत की कशा प्रकारे अनालिसिस करायचं आहे. ओके. सो जरी शिकायला 2 तास असले तरी ऍक्च्युअल अनालिसिस साठी 5च मिनिटं लागणार आहेत आणि तेवढाच वेळ आपल्याला द्यायचा. आपल्याला काही दिवस रात्र अभ्यास करत बसायचं नाही. यू अग्री विथ दिस कॉन्सेप्ट? ओके. कारण हे अंडरस्टँडिंग महत्वाचं आहे. नाही तर खूप थिरी होईल आणि एंड ऑफ द डे आपला जे मेन आपलं पैसा बनाव पैसा बचाव हा आपला जो रूल आहे तो राहील बाजूला. ओके. सो बी व्हेरी क्लिअर. आपल्याला काय त्याच्यातलं एक्सपर्ट नाही व्हायचं, आपल्याला आपले पैसे वाचवायचे, आपले पैसे वाढवायचे. कोणाला तुम्ही म्युच्युअल फंड ऍडवायझर बनायचं असेल तर तुम्ही या सेशन मध्ये येऊ नका. ओके. चल. सो विथ दिस अंडरस्टँडिंग लेट्स गो अँड आय विल शेअर द फ्रेमवर्क विथ यू. 6 पॅरामीटर्स आपण बघतोय. ओके. एक टेबल आपण बघणार आहोत, त्या टेबलमध्ये जाऊन ते आपण ऍड करायचे आणि हे सगळे रेडीमेड मिळणार आहेत. तुम्हाला एक गोष्ट पण कॅल्क्युलेट नाही करायची आहे. सगळं रेडीमेड पॅरामीटर्स फ्री मध्ये उपलब्ध आहेत. ओके. गुगल सर्च करून मी तुम्हाला ते पण सांगणार की कुठल्या साईटवर उपलब्ध आहेत. आधी पण ज्यांनी सेशन केलं त्यांना माहितीच आहे, जे नव्हे त्यांना पण सांगून ठेवतो की जे पॅरामीटर्स आपण बघतो ते फ्री मध्ये उपलब्ध आहेत, कुठेही पैसे देण्याची गरज लागणार नाही. ओके. 6च्या 6 पॅरामीटर्स मी ओपन करतो. आधी त्यातली नावं टेक्निकल आहेत तर तुम्ही घाबरून जाऊ नका, गोष्टी सोप्या आहेत. ओके. पहिलं आहे रोलिंग रिटर्न्स 3 इयर्स, म्हणजे मागच्या 3 वर्षात रोलिंग रिटर्न्स. ओके. CAGR म्हणतात त्याला, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. सो 3 वर्षाचा ऍव्हरेज असं म्हणूया आपण. ऍक्च्युअली ऍव्हरेज नसतो पण ऍव्हरेज समजण्यासाठी सोपं म्हणून मागच्या 3 वर्षाचा ऍव्हरेज ग्रोथ काय आहे ते आपण बघायचे. ओके. सो दॅट इज कॉल्ड एज रोलिंग रिटर्न्स. याच्यात आपलं सातत्य जो आहे, मग अशी तुम्ही म्हटलं ना की त्या विद्यार्थ्याला सातत्यपूर्ण मार्क्स मिळतात का, ते आपण कव्हर करतोय. त्याच्या पुढे ब्रॅकेटमध्ये पी लिहिलंय बघा, पी फॉर परफॉर्मन्स. आपल्याला 3च गोष्टी चेक करायच्या आहेत ना, परफॉर्मन्स, रिस्क, कॉस्ट. बरोबर. सो परफॉर्मन्स कसा असला पाहिजे, परफॉर्मन्स जास्त असला पाहिजे की कमी असला पाहिजे? ऑब्व्हियसली जास्त असला पाहिजे. म्हणून रोलिंग रिटर्न जेव्हा आपण बघणार ते सगळ्यात जास्त ज्या म्युच्युअल फंडचे आहेत तो आपण घेणार. ओके. म्हणून त्याच्यासमोर पी लिहिलंय, पी फॉर परफॉर्मन्स. दुसरा जो आहे गोष्ट आपण बघणार आहोत त्याला म्हणतात शार्प रेशिओ. शार्प रेशिओ म्हणजे काय, कसं ओळखायचं ते मी सांगणार आहे तुम्हाला. आता फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. हा आपण परफॉर्मन्सच दाखवतो. ओके. सो हा शार्प रेशिओ म्हणजे पण परफॉर्मन्स, याचा अर्थ जो जास्त आहे तो चांगला परफॉर्मन्स. ओके. हे 2 गोष्टी आपण बघणार आहोत परफॉर्मन्सच्या. त्याच्यानंतर आपण येतोय खाली अल्फा आणि बीटा नावाच्या 2 गोष्टी आपण चेक करतोय. ओके. अल्फा आणि बीटा कसे, म्हणजे काय, कसे कॅल्क्युलेट करायचे मी सांगणार नाही, म्हणजे काय ते सांगणार आहे आणि कुठे बघायचे ते सांगणार आहे. ओके. सो अल्फा आणि बीटा हे दोन्ही रिस्क दाखवतात आणि आणखीन एक गोष्ट दाखवते, तो रेशिओ जो आहे तो आहे कॅप्चर रेशिओ. ओके. कॅप्चर रेशिओ डाऊन साइड. कन्फ्युज होऊ नका, हे सगळे शब्द मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय. ओके. ते 3 आहेत रिस्क. सो आपण 2 परफॉर्मन्स पॅरामीटर बघणार, 3 रिस्क पॅरामीटर बघणार आणि एक शेवटचा जो आहे तो एक्सपेन्स रेशिओ, म्हणजे म्युच्युअल फंड माझ्याकडून किती पैसे घेते हे सगळं मॅनेज करायचे. दॅट इज कॉल्ड एज एक्सपेन्स रेशिओ. तो आहे कॉस्ट, म्हणजे मला खर्च किती आहे सगळं करण्याचा. लक्षात आलं? आता आपण त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स बघतोय, रिस्क बघतोय आणि कॉस्ट बघतोय. ओके. मेक सेन्स? आता मी तुम्हाला डायरेक्ट एक्सेल शीटवर घेऊन जातो आणि तिकडे मी तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे हे पॅरामीटर्स आहेत, त्याचा अर्थ काय आहे आणि आपण ते कसे वापरायचे. एक एक्सेल शीट इथे ओपन केली आहे, तुम्हाला दिसतेय का? 1-2 लोकांनी यस सांगा जर दिसत असेल तर. ठीक आहे, थांबा, सगळ्यांना दिसते याचा अर्थ. सो आता इथे आपल्याला स्क्रीनवर जी दिसते मित्रांनो ती एक्सेल शीट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या पॅरामीटर्सचा आपल्याला अनालिसिस मिळतो. ओके. पहिला पॅरामीटर आहे 3 इयर्स CAGR, कंपाऊंडेड अॅन्युअल ग्रोथ रेट. हा परफॉर्मन्स कॅटेगरी मधला आहे इंडिकेटर. ओके.
जस्ट ओके, हा परफॉर्मन्स कॅटेगरी मधला इंडिकेटर आहे. हा काय सांगतो की रोलिंग रिटर्न्स मागच्या 3 वर्षाचे ग्रोथ काय आहे. ओके, रोलिंग रिटर्न्स काय आहे. आता हा रिटर्न्स शब्द समजून घ्या. समजा एक म्युच्युअल फंड सुरू झाला, त्याची सुरुवातीची किंमत होती 10 रुपये. त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. ओके, त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. आता तुम्हाला त्याची किंमत मिळते 100 रुपये. ओके, सोपं करूया आपण. ज्याची किंमत 10 होती, 10 वर्षानंतर त्याची किंमत 100 रुपये झाली. तर त्याचे परतावा किती मिळाला, रिटर्न्स किती मिळाले पर्सेंटेज मध्ये? 10 चे 100 झाले. किती पर्सेंट रिटर्न मिळाले आपल्याला? कॅल्क्युलेटर घेऊन कॅल्क्युलेट करा. पर्सेंटेज जाऊ दे, 10 पटीने किंमत वाढली एवढं तर ठीक आहे. तुम्हाला येतंय का ऐकायला? हा, ठीक आहे सर. ओके, 10 टाइम्स झाले एवढं तर ठीक आहे. ओके, आता आपल्याला वाटेल की अरे खूप चांगली ग्रोथ आहे, याला म्हणतात ऍब्सोल्यूट रिटर्न्स. पण पहिल्या वर्षी 10 होती, दुसऱ्या वर्षी 5 झाली, तिसऱ्या वर्षी परत 10 झाली, चौथ्या वर्षी 15 झाली, 5व्या वर्षी 7 झाली, 8व्या वर्षी 12 झाली. असं करत 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 आज तो पर्सेंटेज मध्ये मी सांगितलं, असं करत करत आज तो 100 रुपयावर पोहोचलेला आहे. ओके, याचा अर्थ ऍब्सोल्यूट रिटर्न चांगले असले तरी मध्ये मध्ये खाचखळगे आहेत. ओके, आणि 10 वर्ष खूप मोठा पिरियड आहे, कारण त्याच्या आधीची सिच्युएशन कदाचित वेगळी असेल. आणि म्हणून कधी पण रिटर्न्स घेत असताना आपण 3 वर्षाचा मिनिमम. ओके, हे 6 पॅरामीटर्स आपल्याला कळलेत, लक्षात ठेवा. देन विल गो टू सोर्स ऑफ डेटा, की हा सगळा डेटा बाबा मी मिळवू कुठून. ओके, तुमच्या मनात हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर देतो. त्या एका साईटवर मला मिळतो, अनेक साईटवर मिळतो, पण मी तुम्हाला एका साईटचं एक्झाम्पल देणार आहे, morningstar.com. ओके, फ्री आहे, कुठेही पैसे द्यायचे नाही आहेत. morningstar.com वर तुम्ही गेलात तर सगळा डेटा तुम्हाला मिळेल. सो मी इथे तिघांचेही मॉर्निंग स्टारचे पेजेस ओपन करून ठेवलेत. हा आपला पहिला फंड होता ना, एचडीएफसी होता, एचडीएफसी. त्याच्यानंतर दुसरा होता आयसीआयसीआय. ओके, आणि तिसरा होता कोटक. तुम्ही कुठल्याही मॉर्निंग स्टारवर गेला तर इथे सर्च आहे, तुम्हाला जो काही म्युच्युअल फंड पाहिजे त्याचं नाव टाईप केलं तर तो दिसेल. आता या मॉर्निंग स्टार मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय डेटा कुठून मिळवायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो. इथे जर तुम्ही गेलात तर इथे एक गोष्ट आहे प्रत्येक म्युच्युअल फंडची. आता हे जो म्युच्युअल फंड आहे हा आहे आपला कोटक. ओके, या कोटकच्या याच्यामध्ये ओव्हरव्ह्यू मध्ये तुमची पेज ओपन होईल. ओके, सो जेव्हा तुम्ही पेज लोड कराल, कोटक गिल्ड फंड शोधाल, तेव्हा हे पेज पहिलं तुम्हाला असं दिसेल. ओके, सो हे ओव्हरव्ह्यू पेज आहे. ओके, आणि ह्या ओव्हरव्ह्यू पेज नंतर पोर्टफोलिओ आहे, डिटेल पोर्टफोलिओ आहे, परफॉर्मन्स आहे. आपल्याला परफॉर्मन्स चेक करायचा होता ना, सो मी या परफॉर्मन्सवर क्लिक करतो. इथे परफॉर्मन्स मध्ये आपल्याला त्याची ग्रोथ वगैरे दिसते, दर वर्षाची किती आहे ते दिसते. ओके, ट्रेलिंग रिटर्न जे आहेत आपल्याला पाहिजे 3 इयर्सचे. हे बघा इथे दिसत आहेत, दिसले तुम्हाला सगळ्यांना 3 इयर्स 1 डे पासून, अगदी सिन्स इन्सेप्शन सुरुवात झाल्यापासून, म्हणजे ऍब्सोल्यूट रिटर्न पण आहेत आणि हे 1 डे चे पण रिटर्न. सो हे ऍब्सोल्यूट नाही, सॉरी, हे कन्फाउंडेड आहेत, पण ते पहिल्या दिवसापासूनचे घेतले. आपल्याला ते सगळे नको आहेत, आपल्याला 3 इयर्स पाहिजेत. हवं इथे 8.13 दिलेला आहे. ओके, सो परफॉर्मन्स, आपल्याला परफॉर्मन्स चेक करायचा होता. सो परफॉर्मन्स मध्ये आपल्याला हे मिळालं. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं होतं रेशिओज. सो रिस्क अँड रेटिंग आपल्याला इकडे मिळते बघा बाजूलाच. सो मी रिस्क अँड रेटिंग वर गेलो. या रिस्क अँड रेटिंग मध्ये आपल्याला इतर पॅरामीटर शोधायचे आहेत. दुसरा पॅरामीटर काय होता आपला परफॉर्मन्स मधला, सांगा बरं, लक्षात आहे का? पहिला होता कंपाऊंडेड अॅन्युअल, दुसरा काय होता? लिहून घेतलं की नाही तुम्ही क्विकली? अरे देवा, आताच विसरले. शार्प रेशिओ, परफेक्ट परफेक्ट, शार्प रेशिओ. ओके, सो शार्प रेशिओसाठी आपल्याला या जे दुसरं रिस्क अँड रेटिंग आहे तिकडे जायचंय, आणि तिकडे आपल्याला शार्प रेशिओ समोरच दिसतो लिहिलेला, हा बघा इथे दिसला शार्प रेशिओ. कर्सर मला फिरतोय बघा. त्याच्यानंतर तो शार्प रेशिओ किती आहे ते इथे दिलेला आहे, 0.96.
दुसरा पॅरामीटर समजला आपल्याला. तिसरा पॅरामीटर होता अल्फा, चौथा होता बीटा, बरोबर की नाही. सो अल्फा आणि बीटा इथे समोरच आहे बघा, वरतीच रिस्क इन रेशो मध्ये. अल्फा आहे -0.69, बीटा आहे 1.17. ओके, अल्फा बीटा समजला, शार्प रेशिओ समजला. सो 5 नाही 4 झाले. पाचवा होता कॅप्चर रेशिओ. आणि कॅप्चर रेशिओ मध्ये मी सांगितलं 2 टाईपचे मिळणार, एक असेल अपसाइड, एक असेल डाऊन साइड, बरोबर. सो आपल्याला अपसाइड मध्ये इंटरेस्ट नाही, आपल्याला आहे डाऊन साइड मध्ये. इथे कॅप्चर रेशिओ दिसला, कॅप्चर रेशिओ आहे अपसाइड आणि डाऊन साइड. आपल्याला कुठला घ्यायचा आहे, डाऊन साइड. आता हा डाऊन साइड तुम्ही बघा, इथे 101 आहे आणि कॅटेगरी 89 आहे. म्हणजे मार्केट 89 पडलंय आणि त्यावेळेला हा 101 पडलाय, म्हणजे हा मार्केट पेक्षा जास्त पडला की नाही, बरोबर. म्हणजे हा रिस्की आहे, कळलं. मार्केट पेक्षा जर कमी पडला, हा इथे 89 मार्केट पडलाय आणि 87 हा म्युच्युअल फंड पडला असता, तर हा खूप चांगला आहे. ओके, सो कॅप्चर रेशिओ डाऊन साइड बघा. कॅप्चर रेशिओ मध्ये कन्फ्युज व्हाल आणि अपसाइड बघाल, तर आपल्याला अपसाइड काही इंटरेस्टची नाही आहे, कारण आपल्याला रिस्क प्रोटेक्ट करायची आहे, म्हणून डाऊन साइड महत्वाची. ओके, सो इथे आपल्याला डाऊन साइड कळेल 101. ओके, आणि ही अशी तुम्हाला प्रत्येक ह्याची कळेल. आता एक शेवटचा पॅरामीटर राहिलाय, तो पॅरामीटर काय आहे बरं आपला, एक्सपेन्स रेशिओ. शेवटचा कॉस्ट. पहिले 2 परफॉर्मन्स, नंतरचे 3 रिस्क आणि शेवटचा कॉस्ट. कॉस्ट साठी तुम्हाला परफॉर्मन्स झालं, त्याच्या बाजूला रिस्क झालं, त्याच्या बाजूला फॅक्ट शीट मिळते. फॅक्ट शीट मध्ये तुम्ही गेलात आणि स्क्रोल केलं, एक पीडीएफ फाईल ओपन होईल आणि त्या पीडीएफ मध्ये सगळ्यात खाली सगळ्यात शेवटचा तुम्हाला हा एक्सपेन्स रेशिओ दिसतो. हा एक्सपेन्स रेशिओ काय आहे, 0.89, म्हणजे 1% पेक्षा खाली आहे बघा. ओके, सो हा झाला एक्सपेन्स रेशिओ. सगळे पॅरामीटर मिळाले, फ्रीमध्ये मिळाले. ही साईट लक्षात ठेवा, मॉर्निंग स्टार, आणि याच्यामध्ये जा आणि याच्यामध्ये आय थिंक ते मंथली बेसिसवर अपडेट करत असतात. ठीक आहे, तुम्ही हा अनालिसिस कधी करणार, जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंटला फ्रेश सुरुवात करताय तेव्हा करणार, आणि नंतर रिव्ह्यू करत चला. ओके, आता डेट म्युच्युअल फंड मध्ये काय फार मुवमेंट होत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काय 3 महिने 6 महिन्यांनी रिव्ह्यू करा असं मी सांगणार नाही, पण ऍटलिस्ट वर्षातून एकदा रिव्ह्यू करा. त्या वेळेला बघा की कसं चाललंय, खूप जास्त फ्लक्च्युएशन आहे का, बदललंय का. मग अशा म्युच्युअल फंड मध्ये जर तुम्हाला वाटत असेल की आता मला इथे जास्त चांगलं नाही मिळत आहे, किंवा तुमचं जे टाइम होरायझन आहे ते पण लक्षात ठेवा, आणि त्यानुसार मग तुम्ही मूव्ह करा. पण शक्यतो म्युच्युअल फंड ना दीर्घकालीनच ठेवा. खूप जास्त फ्लक्च्युएशन त्यात करू नका, बदल करू नका. 3 वर्षाचा आपण क्युम्युलेटिव्ह रेट याच्यासाठीच घेतोय की त्याचे बदल त्या ऑलरेडी पॅरामीटर मध्ये येणार आहेत. ओके, सो तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा हे करताय त्यावेळेला जर हा अनालिसिस नीट केला तर पुढच्या 10 वर्षात जास्त चेंजेस होणार नाही. पण कधी कधी काय होईल, एखादा फंडचा मॅनेजर समजा सोडून गेला, चांगला मॅनेजर, नवा फंड मॅनेजर आला, त्याच्या स्ट्रॅटेजीज वेगळ्या असतील, मग त्यावेळेला कदाचित फंडचा परफॉर्मन्स खराब होईल, पण तो लगेच खराब झालेला दिसणार नाही, त्याला किमान वर्ष 1.5 वर्ष लागेल खराब व्हायला. त्यामुळे तो वर्षातून एकदा तुम्हाला रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. ओके, या दिस इज फ्लक्च्युएटिंग एव्हरी डे, पण हा जनरली हा डेटा जो आहे ना, म्युच्युअल फंड दर महिन्याला पब्लिश करत असतात, आणि फॅक्टशीट जी असते ते तुम्हाला त्या म्युच्युअल फंडच्या वेबसाईटवर पण मिळते, आणि मॉर्निंग स्टारवर सगळंच एका ठिकाणी मिळते, म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. सो तुम्हाला जर खूप जास्त अनालिसिस करायचं आहे, करोड रुपये गुंतवायचे रोज, तर रोज अनालिसिस करा. म्युच्युअल फंड मॅनेजर जसं करतो ते, असेट मॅनेजर जसं करतो ते पण करू शकता. आणि जर तुम्हाला तुमचीच इन्व्हेस्टमेंट ठेवायची आहे तर डेटमध्ये असं पण काय मुवमेंट जास्त नसते, तर रोज रोज बघून काहीच फरक पडणार नाही तुम्हाला. आणि असं म्हणतात की इन्व्हेस्टमेंटकडे बघत राहिलं ना तर ती वाढत नाही जास्त. ओके, सो करा, नीट अभ्यास करून करा आणि मग विसरून जा. आणि विसरून जा म्हणजे कायमचं नाही, तर वर्षातून एकदा रिव्ह्यू करत जा. ओके, सो अंडरस्टूड. कुठे मिळतो डेटा, कसा बघायचा, एनी क्वेश्चन्स हिअर? मॉर्निंग स्टारच्या साईटवर आपण आहोत तर पटकन विचारून घ्या. 3च पॅरामीटर आहेत आपल्याला, परफॉर्मन्स, रिस्क, फॅक्ट शीट. हे 3 समोरच दिसतात. परफॉर्मन्स मध्ये आपल्याला अॅन्युअल हे मिळेल, म्हणजे P1 जो होता तो मिळेल, त्याच्यानंतर सगळं रेशिओ मध्ये मिळेल, बाकीचं रिस्क अँड रेटिंग मध्ये, आणि शेवटचं फॅक्ट शीट मध्ये मिळेल. ओके फ्रेंड्स, सो विथ दिस विल कम टू द क्लोजर. हा, आता मला तुम्हाला रिस्क बद्दल सांगायचं आहे. ओके, रिस्क असोसिएटेड विथ डेट फंड्स. ओके, इन्फ्लेशन कोणालाच माहिती नाही सर, इन्फ्लेशनचं थंब रूल कसं सांगणार. इन्फ्लेशन जनरली असं असतं की गेल्या 2-3 वर्षाचा ऍव्हरेज बघायचा आणि कसं वाढतंय. आता युद्ध होतंय बघा, आता युद्ध झालं तर युक्रेन मधून ज्या ज्या गोष्टी मिळतात ते सगळ्या महाग होणार आहेत. ओके, युक्रेन मधून युरेनियम मिळतो सगळ्यांना, सो त्याच्यामुळे मग आपली न्यूक्लिअर पॉवर महाग होईल. सो न्यूक्लिअर पॉवर महाग झाली तर तुमचे लाईट बिल्स वाढतील.
इन्फ्लेशन होईल. ओके, असे बऱ्याच गोष्टी होतील. आता गहू सगळ्यात जास्त आय थिंक सप्लाय करतात, तो पण इश्यू आहे. सो आहे बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. नो बडी कॅन टेल की किती इन्फ्लेशन आहे, पण हिस्ट्री बघून कळतं की इन्फ्लेशन असं आज 5 उद्या 10 नाही होत. आज 5 असेल तर पुढच्या वर्षी 5.5 होईल, त्या पुढच्या वर्षी 5, 10, 5, 20, 6. युद्धासारखं काय झालं तर ड्रास्टिक बदलतं, पण अदरवाईज इन्फ्लेशन एवढ्या फास्ट रेटने वाढत नाही. ओके, सो मित्रांनो, आता हे सगळं करून तुम्ही निर्णय घेतला की मला म्युच्युअल फंड घ्यायचा आहे. कुठला घ्यायचा आहे ते तुम्ही सगळं शोधलं, आणि त्याच्यानंतर पण काही रिस्क आहेत त्या नीट लक्षात घ्या. ती रिस्क आहे, सगळ्यात पहिली रिस्क आहे जी डेट म्युच्युअल फंड मध्ये असते, आणि त्या रिस्कचं नाव आहे इंटरेस्ट रेट रिस्क. इंटरेस्ट रेट रिस्क काय आहे? जसं मी तुम्हाला सुरुवातीला एक्झाम्पल दिलं ना, की एखाद्या कंपनीने बॉन्ड्स विकले, ते बॉन्ड्स 5% विकले, पुढच्या वर्षी त्यांना पैशाची गरज आहे पण मिळत नाही पैसे मार्केटमधून, मग त्यांनी सांगितलं की 6% देतो तुम्हाला. ओके, सो जसं 6%चे नवे बॉन्ड्स मार्केटमध्ये आले, तुमच्या बॉन्डची किंमत कमी झाली की नाही? ओके, सो आणि तुमच्या बॉन्डची किंमत कमी झाली, याचा अर्थ ज्या म्युच्युअल फंड कंपनीने त्या बॉन्डमध्ये इन्व्हेस्ट केलेत त्यांची पण किंमत कमी झाली. ओके, याचा अर्थ तुम्हाला रिटर्न्स जे येणार होते ते कमी येत आहेत. सो जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये इंटरेस्ट रेट वाढतो, जेव्हा जेव्हा गव्हर्नमेंट इंटरेस्ट रेट वाढवते, इन्फ्लेशन वाढतं, इन्फ्लेशन कमी करायला इंटरेस्ट रेट वाढतो, इंटरेस्ट रेट वाढला, मी बरोबर बोललो का? हा, जेव्हा जेव्हा इन्फ्लेशन वाढतं तेव्हा इंटरेस्ट रेट वाढतो, इंटरेस्ट रेट वाढला की मग तुम्ही घेतलेल्या बॉन्डची किंमत कमी होते, म्हणजेच तुम्ही घेतलेल्या डेट म्युच्युअल फंडची किंमत कमी होते. ओके, सो त्याच्यामध्ये आपल्याला डेली करायचं काय नाहीये, फक्त लक्षात ठेवा की खूप जास्त ड्रास्टिक इंटरेस्ट रेट वाढले तुमचं म्युच्युअल फंडची हे कमी होणार, डेट म्युच्युअल फंडची कमी होणार. ओके, त्याच्यानंतर एक डिफॉल्ट रिस्क असते. डिफॉल्टर रिस्क म्हणजे एखाद्या कंपनीत कर्ज घेतलंय कंपनीने, पण ती कंपनी डुबली मध्येच. ओके, जसं आता युक्रेनचं मी एक्झाम्पल दिलं ना तुम्हाला, तर ती डिफॉल्ट होण्याची रिस्क असते. आणि म्हणून हे जे म्युच्युअल फंड आपण बघतोय ना, त्या म्युच्युअल फंडचा डेटा जो मिळतो ना, त्या डेटामध्ये ते सांगतात की कुठल्या कंपन्यांचे बॉन्ड्स आमच्याकडे आहेत. त्या कंपन्यांचा एक लेवल पुढे जाऊन थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला ते पण लक्षात येईल की कुठल्या रिस्की आहेत, कुठल्या नाही आहेत. ते क्रेडिट रेटिंग बघितली तर असं पण तुम्हाला अभ्यास करायची गरज लागत नाही फार, तो क्रेडिट रेटिंग तर जरूर बघा. त्याच्यानंतर आहे व्हेरी हाय AUM. AUM म्हणजे असेट्स अंडर मॅनेजमेंट. आता एखादी आता मगाच्या आपल्या एक्झाम्पलमध्ये ICICIचा फंड सगळ्यात भारी निघाला. सगळ्यांनी पूर्ण देशाला कळलं की ICICIचा गिल्ड फंड चांगला आहे, सगळ्यांनी ICICI मध्ये आणून पैसे ठेवून दिले. तर ICICI कन्फ्युज होणार ना की गव्हर्नमेंटला तर एवढे पैसे नको आहेत, किंवा जे बॉन्ड्स मी घेतो त्यांना तेवढं कर्ज नको आहे, मग हे उरलेल्या पैशाचं मी करू काय? मग खूप जास्त असेट्स आल्या ना की म्युच्युअल फंड कंपनीचा हा प्रॉब्लेम येतो. तुमच्याकडे पण होत असेल ना प्रॉब्लेम, तुमच्याकडे खूप जास्त पैसे आले. ओके, मी मागे एक एक्झाम्पल तुम्हाला दिले ना की 1 करोड रुपये तुमच्या अकाउंटमध्ये आले तर तुम्ही काय करणार, तर असे बरेच उत्तर लोकांनी द्यायला सुरू केलेली. सो जास्त पैसा हा पण प्रॉब्लेम आहे, आणि तो म्युच्युअल फंड बरोबर होतो, कारण मग तेवढी क्वालिटी इन्व्हेस्टमेंट होत नाही. मग ते चुकीच्या ठिकाणी, कमी रिटर्न्स देतील अशा ठिकाणी इन्व्हेस्ट करतात, कारण त्यांच्याकडे दुसरे मार्गच उरलेले नसतात. ओके, म्हणून असेट अंडर मेंटेनन्स खूप जास्त असेल तरी प्रॉब्लेम आहे, खूप कमी असेल तर नौखा म्युच्युअल फंड आहे, त्याच्याकडे जायचं. सो बॅलन्स करा. शेवटचा महत्वाचा पॉइंट की टाइम होरायझन. आपण म्युच्युअल फंड 1 दिवसापासून 10 वर्षापर्यंतचे बघितले. तुमचा टाइम होरायझन काय? तुम्हाला ते पैसे थोड्या वेळासाठी पार्क करायचे की तुम्हाला ते पैसे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ठेवायचे? दॅट इज अप टू यू. तुम्ही वयाचे 20 वर्षाचे आहात की वयाचे 60 वर्षाचे आहात, त्याच्यावरून पण ठरतं, कारण तुमची रिस्क त्याच्यानुसार बदलते. दॅट इज अवर लास्ट पॉइंट मित्रांनो, की आता एवढं तुम्ही मागच्या 2 सेशनमध्ये एक लक्षात आलं की आपल्याला इक्विटी पण घ्यायची आहे, मॅरेथॉन मध्ये धावायचं पण आहे, आणि डेट पण घ्यायचे, कारण मॅरेथॉन मध्ये धावताना मला कुठे दम पण लागला नाही पाहिजे. ओके, सो दोन्ही बॅलन्स करायचे, योग्य स्पीडने धावायचंय, आणि त्यावेळेला दम पण लागता कामा नये. सो योग्य स्पीडने धावायचं काम इक्विटी करणार, आणि दम लागू नये म्हणून काम कोण करणार? डेट म्युच्युअल फंड. आता मला सांगा, 20व्या वर्षी दम जास्त लागतो की 60व्या वर्षी दम जास्त लागतो? ऑब्विसली, बरोबर. मग तुमचा डेट म्युच्युअल फंड तुम्ही 20व्या वर्षी जास्त घेणार की 60व्या वर्षी जास्त घेणार? कारण 60व्या वर्षी कोणी तुमच्याकडून फास्ट पळण्याची अपेक्षा करत नाही. ओके, 60व्या वर्षी तुम्हाला स्लो चालला तरी चालेल, पण दम नाही लागला पाहिजे, पडला नाही पाहिजे, म्हणून डेट कॉम्पोनंट तेव्हा वाढवायचा. आणि वयाच्या सुरुवातीला, आता तुम्ही हे सेशन ऐकणारे जर 20, 22, 30 मध्ये असाल तर तुम्हाला डेट कॉम्पोनंट कमी ठेवायचा आहे,
आणि तुम्ही जर 50-60 असाल तर तुम्हाला डेट कॉम्पोनंट वाढवायचा आहे. ओके. आणि येस गणेश सर, मी तुमच्या प्रश्नाकडे येतो. होल्ड. सो एक थंब रूल म्हणून सांगतो, हा काही एक्झॅक्ट नियम नाही, पण तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून की जेवढं तुमचं वय आहे तेवढा तुमचं डेट कॉम्पोनंट ठेवा. थंब रूल आहे, असं एक्झॅक्ट सायन्स रूल नाहीये, थंब रूल म्हणून सांगतो. फॉर एक्झाम्पल 20 वर्षाचा 20ला जो इन्व्हेस्टर आहे 20 to 29 वाला, ओके, त्याने 20% साधारण डेट म्युच्युअल फंड करावे, 80% इक्विटी करावे. 30ला जो आहे म्हणजे 30 to 39 त्याने काय करावं, 20 ते 40% डेट म्युच्युअल फंड ठेवावा, उरलेला इक्विटी करावा. 40 म्हणजे 40 to 49 जो आहे त्याने 30 to 50% डेट करावा. म्हणजे डेट थोडं काय आपल्या वयानुसार डेट कॉम्पोनंट वाढवत न्यायचा आपल्याला. ओके. आणि जो 50 पासून पुढचा आहे त्याने जास्तीत जास्त डेट मध्ये ठेवावं, 40 to 60, आणि बाकीच्या इक्विटी मध्ये ठेवावे. ओके. मेक सेन्स? सिम्पल रूल. मी मुद्दाम सिम्प्लिफाय केलं, एवढा सिम्पल हा रूल नाही आहे, पण आपल्याला फॉर्म्युलापेक्षा हे थंब रूल जरा लक्षात ठेवणं सोपं पडतं. सो इफ यू आर पेन्शनर, दॅट मीन्स इफ यू आर अबोव्ह 50, सो तुम्ही तर इक्विटी जेवढं कमी कराल तेवढं कमी करा, कारण रिस्क घेण्याची शक्यता कमी झालेली असते. ओके. तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला पुढच्या उर्वरित आयुष्यासाठी पुरले पाहिजेत. तुम्हाला तेव्हा खूप जास्त रिटर्न्स नाही मिळाले झाले, तुम्हाला ते पूर्ण गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही ते मार्केटच्या इन्फ्लेशनला बीट करेल अशा इन्स्ट्रुमेंटमध्ये टाका. एफडी मध्ये करू नका, कारण एफडी इन्फ्लेशनला बीट करत नाही. डेट म्युच्युअल फंड इन्फ्लेशनला बीट करेल. इन्फ्लेशन 6%, तुम्हाला 7-8% मिळेल, गुड इनफ, मस्त रिटायरमेंट लाईफ जगायची. तुम्ही ते 20% इंटरेस्ट रेट, 15% रिटर्न रेटच्या मागे पळालात तर तुम्हाला म्हातारपणात धाप लागू शकते, आणि ती भारी लागेल. म्हणून इक्विटीच्या मागे, जर तुम्हाला मजा येत असेल, पैसे आहेत भरपूर पडलेले, थोडेसे गेले 1 करोड तर काय फरक नाही पडत, अशा सिच्युएशन मध्ये असाल तर करा इक्विटी. पण इन जनरल तुमचं इन्कम थांबलंय आणि आता इथून पुढे किती वर्ष मला काढायचे मला माहिती नाही, लाईफ एक्सपेक्टन्सी माहिती नाही, मग त्यावेळेला पेन्शन असणे, डेटमध्ये राहायचं, इक्विटीमध्ये जायचं नाही. ओके. सो फ्रेंड्स, दिस इज डेट म्युच्युअल फंड फॉर यू. आय होप तुम्हाला मजा आली असेल शिकायला, कळलं असेल, नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल. आणि आता